राज्य शासनाने सर्व राजकीय पदावरील तसेच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या नामफलकावर स्वतःच्या नावानंतर आईचं नाव लिहिण्याचा नियम 1 मे पासून राज्यात लागू केला गेला असून अमरावतीतील प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या नियमांची अंमलबजावणी केल्याचं दिसून येत आहे। तर अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील तहसील कार्यालयामधील निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड हे या नियमाचे पालन करणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी ठरले असावेत अशी चर्चा आहे। दिनांक 14 मार्च 2024 रोजी महिला व बालविकास विभागाचा एक शासन निर्णय आलेला आहे। त्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 मे 2024 पासून यापुढे संपूर्ण दस्तऐवजावर जे सर्व यानंतरचे विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शालेय दस्तऐवजावर त्यांच्या आईचं नाव येणार आहे। म्हणजे समजा त्याचं स्वतःचं नाव, त्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव आणि त्यांचं आडनाव अशा पद्धतीनं ती शासन निर्णय जो आहे। तर त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा जसे माननीय मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे भूषण गगराणी सर, त्यांनी सुद्धा नवीन नेमप्लेट आपल्या आईच्या नावाची लावलेली आहे। त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा लावलेली आहे। त्याचीच अंमलबजावणी म्हणून त्या शासन निर्णयाची मी सुद्धा नेमप्लेट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे।